महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आम्ही आज वॉलच्या प्लॉटमध्ये आहोत। याला वॉल घेवडा पण म्हणतात। तर आज आम्ही वॉल घेवड्याच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आम्ही वॉल घेवड्यासाठी 2 बेडमधला अंतर 6 फूट ठेवलेला आहे आणि 2 वॉलमधला अंतर आम्ही 2.5 फूट ठेवलेला आहे। तर प्रत्येक होलला 1 बी ह्या पद्धतीने आम्ही ह्या प्लॉटला नियोजन केलेलं आहे। तर आम्ही ह्या प्लॉटला बेसल डोस वापरलेला आहे। बेसल डोसमध्ये आम्ही ह्या प्लॉटला DAP 2 बॅग, MOP 1 बॅग, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर कॉम्बिनेशन असलेली 2 बॅगा, त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट खूप महत्त्वाचे असते। वॉल घेवड्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची गरज फार महत्त्वाची असते। त्याच्यासाठी आम्ही मायक्रोन्यूट्रिएंटची 2 बॅगा आपण वापरलेली आहेत। त्यानंतर बोरॉनची 1 बॅग आम्ही वापरलेली आहे आणि ह्युमिक ॲसिडची 1 बॅग, त्याच्यासोबत सीवीड एक्स्ट्रॅक्ट ह्या टॉनिकची 1 बॅग, त्यानंतर वर्मी कंपोस्टची 2 बॅगा वापरलेल्या आहेत। ह्या पद्धतीने आम्ही बेसल डोस दिलेला आहे। तर 1 आठवडा कंप्लीट झालेला आहे। तर 1 आठवडा कंप्लीट झाल्यानंतर खूप छान पद्धतीनं वॉल आलेला आहे। तर हे पाहू शकता आपण, खूप छान पद्धतीनं आलेला आहे। ह्या पद्धतीनं वॉल आलेला आहे। 1 आठवडा कंप्लीट झालेला आहे। तर ही होती बेसल डोसची माहिती। वॉलला आपण बेसल डोस कोणत्या पद्धतीनं केलेला आहे ह्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। आम्ही ह्या प्लॉटला पिवळे चिकट ट्रॅप, येलो स्टिकी ट्रॅप लावलेला आहे, आपण पाहू शकता। त्यानंतर ब्ल्यू स्टिकी ट्रॅप, निळे चिकट सापळे हे पण लावलेले आहेत। ह्या पद्धतीनं आम्ही ह्या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे। वॉल घेवड्याचे नियोजन कोणत्या पद्धतीने केलेलं आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। तर आपलं नाव? शरद महादेव मगदूम, राहणार जनवाड, तालुका चिपळूण, जिल्हा बेळगाव। तर आपण कोणत्या पद्धतीने बेडचा निर्माण केला? हे ऊस गेल्यानंतर याचं नांगरट करून घेतली। नांगरट करून घेतल्यानंतर 2 फेऱ्यानं रोटावेटर केला। रोटावेटर करून घेतल्यानंतर पूर्णपणे ह्यातलं खुडवी होती, खुडवी वेचून घेतली। वेचून घेतल्यानंतर कोबोटच्या साहाय्यानं 4 फुटाची 1 बेड आणि मधली सरी ही 3 फूट, म्हणजे आम्हाला 6 फुटाचं अंतर पाहिजे होतं। तर 6 फुटाचं अंतर हे कोबोटनं ऍक्च्युली पाडता येत नाही, त्यामुळे तिने जुगाड म्हणून कसं केलं की एक 4 फुटाची सरी, मधली सरी 3 फुटाची आणि परत 4 फुटाची। कसं झालं की 4, 3, 4 आम्हाला 2 बेड मधलं अंतर 6 फुटाचं अंतर मिळालं। 2 बेड मधलं अंतर 6 फुटाचं आम्ही ठेवलेलं आहे। त्यानंतर आम्ही काय केलं की बेसल डोस ह्यामध्ये नियोजन पद्धत सरांनी सांगितल्याप्रमाणे बेसल डोस टाकून घेतला। बेसल डोस टाकून घेतल्यानंतर ड्रीप हातरली। ड्रीप हातरल्यानंतर 2 दिवस ह्याला ड्रीपनं पूर्णपणे बोध गरवून घेतली, त्याचं वापसा म्हणजे उष्णता बाहेर काढून घेतली। मग त्यानंतर 2 दिवस गॅप केलं। 2 दिवस गॅप केल्यानंतर मल्चिंग हातरून घेतलं। मल्चिंग हे एकच पीक नियोजन करायचं म्हणताना 20 मायक्रॉनचं मल्चिंग हातरलेलं आहे। 2 रोपातलं अंतर हे 2.5 फुटाचं ठेवलेलं आहे। 6 बाय 2.5चं आता हे नियोजन केलेलं आहे। आपण पहिल्या आठवड्याचं नियोजन कोणत्या पद्धतीने केलेलं आहे हे सांगा। बी हे एका होलामध्ये एकच घालून अशा पद्धतीचं ह्यामध्ये नियोजन केलं। हे अर्धा एकराचं क्षेत्र आहे। अर्धा एकराच्या क्षेत्रामध्ये आम्हाला जवळजवळ 700 ग्रॅम बी लागलेलं आहे आणि एका होलमध्ये एकच बी या पद्धतीनं आम्ही ह्यामध्ये घातलं। बी घातल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ह्या प्लॉटमध्ये पिवळे आणि निळे स्टिकी ट्रॅप लावून घेतलेला आहे। कारण का पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि सुरुवातीपासूनच किडीचं नियंत्रण व्हावं यासाठी आम्ही ह्यामध्ये पिवळे आणि निळे स्टिकी ट्रॅप लावून घेतलेले आहे। ह्या पद्धतीनं आपण पहिल्या आठवड्याचं नियोजन केलेलं आहे।
हा पहिला आठवडा आहे. पहिल्या आठवड्यामध्ये खूप छान पद्धतीनं वॉल आलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.